माझ्या एका क्लायंटचा फेब्रुवारीमध्ये मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की सर मला 10 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट करायची आहे, लमसम इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि गोल्ड किंवा सिल्वर या दोनपैकी कोणत्या टाईपच्या फंड्समध्ये मी इन्व्हेस्टमेंट करू. कारण की त्यावेळेस गोल्ड आणि सिल्वरच्या प्राइसेस एवढ्या वाढल्या होत्या की जो तो गोल्ड आणि सिल्वरच विकत घेण्याचा विचार करत होता. बाकी इक्विटी फंड किंवा डेप वगैरे ह्याबद्दल त्यांना काही घेणं देणंच नव्हतं. कारण की गोल्डच्या प्राइसेस सडनली 1 लाखावरनं 1,80,000 आणि पुढे जाऊन 2 लाख 3 लाख रुपयेपर्यंत जाऊ शकतं असं सोशल मीडियावरती कंटिन्युअसली येत होतं आणि न्यूजवरती न्यूज चॅनल्सवरती वेबसाईट्सवरती याबद्दलच्या डिटेल्स देत होते लोक. आणि मग कुठे ना कुठे जो रिटेल इन्व्हेस्टर्स असतो ना त्याला काही जागतिक लेवलवरती काय घडामोडी चालल्यात, काय गोष्टी घडतात आहेत याच्याशी त्याचं काही घेणं देणं नसतं. साधारण मार्केटमध्ये काय ट्रेंड चालला आहे ना त्या ट्रेंडच्या मागे पळायचं. म्हणजे तुम्हाला अगदी एकदम साधं सोपं उदाहरण देतो की कांदे जे आहेत ना ते 50 रुपये किलो किंवा 60-70 रुपये किलो जर झाले ना तर अचानक लोकांना जाणवं लागतं की आपल्या घरामध्ये कांदे खूप कमी आहेत, आपल्याला कांदे घ्यायला पाहिजेत. आणि लोक जिथे 1 किलो महिन्याला वापरतात ना कांदे ते लोकंसुद्धा 50-50 किलो कांद्याची गोण घरामध्ये घेऊन ठेवतात. सेम टोमॅटोबाबतसुद्धा होतं की आपण कधीतरी हार्डली रोजच्या जेवणामध्ये टोमॅटो वापरतो आणि लोक 2-2, 3-3 किलो टोमॅटो घेऊन येतात ज्यावेळेस मार्केटमध्ये त्याची प्राईस वाढते तेव्हा. यालाच म्हटलं जातं पॅनिक सिच्युएशन. लोकांना वाटतं की मार्केटमध्ये आता हे खूप पुढे जाणार आहे, हे खूप याच्या प्राइसेस वाढणार आहेत आणि खूप महाग होणार आहे, त्यामुळे लवकरात लवकर विकत घेऊयात. अशा प्रकारच्या गोष्टी लोक करत असतात. यालाच म्हणतात ट्रेंड फॉलो करणं. आणि हा ट्रेंड फॉलो करण्याच्या नादामध्ये आहेत ना बरेच लोक आता अडकलेत. आणि त्याच सरांनी मला काही दिवसापूर्वी फोन केला आणि त्यांनी सांगितलं की सर तुमच्यामुळे म्हणजे तुम्ही सांगितलं मी गोल्ड किंवा सिल्वरमध्ये इन्व्हेस्ट आता करू नका म्हणून माझे पैसे वाचले, नाही तर आज माझी जी अमाऊंट असती जे मी 10 लाख रुपये इन्व्हेस्ट करणार होतो ना त्या अमाऊंटची सुद्धा मायनसमध्ये व्हॅल्यू झाली असती. म्हणजे माझं मुद्दल पण माझ्या हातामध्ये राहिली नसती, एवढे पैसे माझे कमी झाले असते. कारण की त्यावेळेस गोल्डच्या प्राइसेस ज्या आहेत त्या 1,80,000 1,75,000पर्यंत जाऊन पोचल्या होत्या. आणि आता जर बघितलं तर गोल्डच्या प्राइसेस 1,30,000 1,40,000च्या आसपास येऊन पोचलेल्या आहेत. म्हणजे एवढा मोठा डाऊनफॉल आला. आणि हेच मी माझ्या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये पण सांगत होतो की जेव्हा जेव्हा ट्रेंड एका लेवलवरती जाऊन पोचतो ना तर तिथे करेक्शन्स येतं. मग तेच झालं गोल्ड आणि सिल्वरमध्ये सुद्धा. सिल्वरच्या प्राइसेससुद्धा लोक सांगत होते 7 लाख 8 लाख किलोपर्यंत जाणार आहेत. मार्केटमध्ये सिल्वर कुठेच मिळत नाही आहे आणि ऑटोमॅटिकली सिल्वरला एवढी डिमांड आली की लोक सिल्वर घरामध्ये स्टोअर करायला लागले, बिस्किट वगैरे घ्यायला लागले. या अगोदर खूपच कमी लोक सिल्वरचे बिस्किट्स वगैरे घ्यायचे किंवा सिल्वरचे कॉईन्स वगैरे घ्यायचे. आपण फक्त सिल्वर हातामध्ये कडा किंवा पायामध्ये पैंजण वगैरे घालण्यासाठी सिल्वरचा मोस्टली लोक वापर करत होते. पण अचानक सिल्वर कॉईन्स वगैरे विकत घ्यायला लागले. आताही काही लोकांचे मला कॉल्स येतात जे सांगतात की सर इंटरनॅशनल फंड्स जे आहेत जसं तैवानचा फंड आहे, नॅसडॅकचा म्हणजे अमेरिकेचे फंड आहेत, जापानचा फंड आहे, ब्राझीलचे फंड्स आहेत, अशा मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारे फंड्स आहेत. म्हणजे त्यांचे फंड्स नाही आहेत तर इंडियन फंड्स आहेत, इंडियन म्युच्युअल फंड्स आहेत. ते त्या मार्केटमध्ये त्या देशातल्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात म्हणून त्यांना इंटरनॅशनल फंड्स म्हटलं जातं. आता ह्या इंटरनॅशनल फंड्सने सुद्धा आहे ना गेल्या 1-1.5 वर्षामध्ये ना एवढे जबरदस्त रिटर्न्स दिलेले आहेत की तैवानच्या इंडेक्सने तर डायरेक्ट 175% रिटर्न दिलेत एका वर्षामध्ये. 175% म्हणजे खूप तुमच्या डबल व्हॅल्यू झालेली असती जर तुम्ही तिथे इन्व्हेस्टमेंट केली असती तर. मग आता ती ऑलरेडी त्या पीकवरती जाऊन पोचलेली आहे. ज्या पीकवरती जायचं होतं त्या पीकपर्यंत पोचलेले आहेत आणि इतर देशांच्यासुद्धा ऑलमोस्ट खूप चांगले रिटर्न्स त्या फंड्सने दिलेले आहेत. आता जर तुम्ही त्या रिटर्न्स बघून जर तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर तुम्ही पुन्हा एकदा अडकणार. जे लोक मला कॉल्स करतात किंवा ज्यांच्या मनामध्ये आता हा डाऊट आहे ना की इंटरनॅशनल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायला हवी कारण की ते फंड्स खूप चांगले रिटर्न्स देतात आहेत, तर अशा प्रकारच्या कोणत्याही इन्व्हेस्टमेंट म्हणजे जिथे फक्त ट्रेंड दिसतोय उडी मारायची. मगाशी या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये पण मी सांगितलं की चालत्या ट्रेनमध्ये जर तुम्ही चढण्याचा प्रयत्न केलात ना तर बऱ्याच वेळा अपघात होऊ शकतो. तुम्ही चढलात सुदैवाने पुढच्या स्टेशनपर्यंत पोहोचलात तर खूप चांगली गोष्ट आहे, पण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये इथे अपघातच होतात. म्हणून अशा प्रकारच्या फंड्सपासून लांब राहण्याचा विचार करा. हा विचार करा की आता ज्या लोकांनी जेव्हा मार्केट अजिबात त्या फंड्सकडे बघत नव्हतं, गोल्डकडे बघत नव्हतं, सिल्वरकडे बघत नव्हतं किंवा त्या इंटरनॅशनल फंड्सकडे बघत नव्हतं, त्यावेळेस ज्या लोकांनी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल
भले 1 लाख रुपये केली असेल, आज त्या 1 लाख रुपयाची व्हॅल्यू जर त्यांना त्यांच्या फंडमध्ये 2 लाख, 2.5 लाख, 3 लाख रुपयापर्यंत दिसत असेल तर ते कशाला थांबतील? ऑलमोस्ट त्यांचे पैसे डबल टिपल झालेले आहेत, ते तिथे थांबणार नाहीत, ते आता एक्झिट करणार. आणि आपण शाणे बनायचे आणि आपण 3 लाखावरती एंट्री करायची, यात कुठलं आहे शहाणपण? अशा गोष्टी करणं खरंच खूप धोकादायक आहे. त्यामुळे नेहमी हा प्रयत्न करा की कुठल्या तरी एखाद्या जे आपलं सेक्टर चालत नाही आहे, ज्या सेक्टरमध्ये पैसे बनत नाही आहेत. म्हणजे या अगोदर मीही मिड कॅप आणि स्मॉल कॅपबद्दल एका मोठ्या फंड हाऊसेसच्या चेअरपर्सनने असं सांगितलं होतं की मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये खूप मोठी रॅली येऊन गेली आहे आणि आता याच्यामध्ये काही बनणार नाही आहे. आणि त्यांच्या त्या स्टेटमेंटमुळे काय झालं की मिड कॅप आणि स्मॉल कॅप खूप खाली पडले. ज्यांनी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल मिड कॅपमध्ये आणि स्मॉल कॅपमध्ये गेल्या वर्षी, आणि त्या स्टेटमेंटनंतर त्यांची जी इन्व्हेस्टमेंट मायनसमध्ये गेली, स्मॉल कॅपमध्ये तर -10%, -15% पण सुद्धा काही स्मॉल कॅप फंड गेले होते. आणि त्यावेळेस जर अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट त्या फंड्समध्ये लोकांनी केली असते ना, तर आता त्याच फंडने 5% पॉझिटिव्ह रिटर्न्स, 5%, 7%, 8% रिटर्न्स दिलेले आहेत. म्हणजे -15 रिकवर झाले प्लस 5% रिटर्न देतो आहे, म्हणजे ऑलमोस्ट 20% रिटर्न्स देतो आहे. यालाच म्हटलं जातं बाईंग ऑन डीप. जे नेहमी कुठल्याही तुम्ही फायनान्शियल एक्सपर्टबद्दलचे इंटरव्ह्यूज बघा, ते लोक हेच सांगत असतात की जेव्हा मार्केट पॅनिक करतं, जेव्हा मार्केटमध्ये पॅनिक सिच्युएशन्स येतात आणि बऱ्याच सेक्टर्समधनं लोक आपले पैसे काढून घेतात ना, त्यावेळेस त्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची वेळ असते. कारण की तिथे तुम्हाला खूप चीप रेटमध्ये खूप चांगली क्वांटिटी परचेस करता येते आणि ही क्वांटिटी नंतर लाँग टर्ममध्ये खूप चांगली व्हॅल्यू क्रिएट करून देते. आणि हेच मला तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे की जे लोक आत्ताही असं म्हणतात आहेत की गोल्डच्या प्राइसेस आता इथून पुढे खूप अजून जातील किंवा खूप सिल्वरच्या प्राइसेस वाढतील, तर त्या लोकांना हेच सांगतो आहे की आता इथून पुढे सुद्धा आहे ना, सिल्वर आणि गोल्ड हे करेक्शन फेजमध्ये जाणार आहेत. करेक्शन फेज म्हणजे काय, तर 1,40,000 किंवा 1,50,000ची जी रेंज आहे आणि 1,20,000, तर 1,20,000 आणि 1,50,000 ह्याच रेंजमध्ये हे सोनं फिरत राहणार आणि नंतर सडनली अचानक एखाद वेळेस बूम येणार आणि मार्केट पुन्हा त्याच्यावरती ऑल टाईम हायवरती जाणार. कारण की गोल्ड नेहमीही वाढतानाच तुम्हाला पाहायला मिळेल. पण ह्या ॲव्हरेजमध्ये फिरतं ज्यावेळेस, त्यावेळेस बरेच लोक आहेत ना आपली इन्व्हेस्टमेंट काढून ठेवतात, कारण की त्यांना त्याच्यामध्ये रिटर्न्स दिसत नाहीत ना. मग अशाच लोकांना लाँग टर्ममध्ये कधीही वेल्थ क्रिएट करू शकत नाही. त्यामुळे एकच कुठला तरी असेट क्लास निवडा ज्याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आणि ती इन्व्हेस्टमेंट ॲटलिस्ट 5 ते 7 वर्ष ठेवा. ॲटलिस्ट मी म्हणत नाही की तुम्ही लाँग टर्ममध्ये जा 20 वर्ष 25 वर्ष, पण 5-7 वर्षामध्ये तुम्हाला फरक जाणवेल ना की आपण जी इन्व्हेस्टमेंट केली त्याची व्हॅल्यू तर वाढते की नाही, हे 5-7 वर्षामध्ये तुम्हाला समजेलच ना. पण बरेच लोक काय करतात की फक्त 6 महिने वर्षभर इन्व्हेस्टमेंट करतात आणि त्याच्यातनं त्यांना रिटर्न्स मिळाले नाहीत की ते त्याच्यातनं एक्झिट होतात आणि दुसऱ्या ठिकाणी इन्व्हेस्ट करतात, पुन्हा त्याच्यातनं पैसे बनत नाहीत पुन्हा. मग याच्यामध्येच त्यांचे 10-15 वर्ष खर्च होतात आणि वाया जातात. कधीच ते वेल्थ क्रिएट करू शकत नाही, कारण की ही वृत्ती असते त्यांच्यामध्ये. म्हणून तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.